नमस्कार विद्यार्थ्यांनो आपलं दुसरं प्रकरण चालू आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं सामाजिक कार्य, त्याच्यामध्ये प्रारंभिक विचार, त्याचे सामाजिक विचार व कार्य, आणि आज त्याच प्रकरणामधला तिसरा भेट आहे आपला महात्मा ज्योतिबा फुलेंचे शिक्षणविषयक कार्य. बघा मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंचं शिक्षणविषयक कार्य जर पाहायचं असलं तर शिक्षणाच्या बाबतीत फार मोठी त्यांनी क्रांती केली होती. महात्मा ज्योतिबा फुलेंचं शिक्षणविषयक फार मोठं योगदान आहे. म्हणूनच आज जे बहुजन समाजातील मुलं शिक्षण घेत आहेत, मुली शिक्षण घेत आहेत, मला तर वाटते महात्मा ज्योतिबा फुलेंचं फार मोठे आपल्यावर उपकार आहेत. कारण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कालखंडात किंवा त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये हिंदू धर्म ग्रंथानुसार बहुजन समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. किंवा महात्मा फुले यांचा काळ हा ब्रिटिश राजवटीचा काळ होता. या काळात ब्राह्मणाशिवाय इतरांना शिक्षण घेण्याची परवानगीच नव्हती. परंतु ब्रिटिश सरकारला भारतात आपली सत्ता स्थिर आणि दृढ करायची होती बा. त्यांचा स्वार्थ होता, पण त्या स्वार्थातून भारताला एक वेगळीच कलाटणी भेटली बा. कारण ब्रिटिशांनी आपल्या स्वार्थाच्या का होईना पण भारतामध्ये रस्ते केलेत, भारतामध्ये रोड केलेत, भारतामध्ये पुलं केलेत, भारतामध्ये मोठमोठे बांधकाम केलेत, भारतामध्ये धरणं बांधलेत, भारतामध्ये शिक्षणाचा सार्वजनिक प्रसार केलेला आहे. आणि त्यामुळं नकळत ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावर फार मोठा फायदा झालेला आहे. ही गोष्ट आपण जास्त लक्षात घेत नाहीत. ठीक आहे, ब्रिटिश बाहेरचे परकीय लुटून खाल्लं हे होतं, पण त्याचबरोबर त्यांनी फार मोठी क्रांती केली. त्यामुळे त्यांनी भारतातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात शक्यतो सुरुवातीला हस्तक्षेप करण्याची टाळू लागली. ब्रिटिश सरकारने शिक्षणाच्या बाबतीत झिरपणीचा सिद्धांत मानला. झिरपता म्हणजे पाणी कसं झिरपत आहे, म्हणजेच पाणी कुठून खालून झिरपते का वरून झिरपते खाली. म्हणजेच या सिद्धांतानुसार प्रथम समाजातील वरिष्ठ वर्गाला लोकांना ब्राह्मण शिक्षण देण्यास जाणवते, वरिष्ठांना शिक्षण द्यायचं. आणि यानंतर वरिष्ठ वर्गातील लोकांकडून कनिष्ठ वर्गातील लोकांना शिक्षण जाणार होते. हा झिरपता सिद्धांत बघा. या धोरणानुसार तेव्हाचे शैक्षणिक धोरण आखले जात असत. परंतु वरिष्ठ वर्गाला कनिष्ठ वर्गाला सरकार आणि वरिष्ठ वर्गही उदासीन होता. बरोबर का? वरिष्ठ वर्गाला कनिष्ठ वर्गाला सरकार आणि वरिष्ठ वर्गही उदासीन होते या धोरणावर. याशिवाय झिरपती सिद्धांत हा इंग्रज सरकारचा आर्थिकदृष्ट्या सोयीचा होता. पैसे लागत नव्हते ना, ठराविक लोक आधी शिकवायचे आणि आपलं काम भागून घ्यायचं. या सिद्धांताच्या समाजातील सामाजिक अभिसरणाची क्रियाच खंडित झाली. अभिसरण म्हणतो विकास. आणि त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेने झिरपता सिद्धांताला काय केलेलं आहे, सर्वप्रथम विरोध केलेला. लक्षात ठेवा, जमत नाही. शिक्षण कुठं झिरपतं असतं का? एकदाच बसवा वर्गात, एकदाच शिकू द्या पहिलीला, एकदाच शिकू द्या दुसरीला, एकदाच तिसरीला जाते, एकदा चौथीला एका वर्गात बसा. कशात झिरपतं सिद्धांत काय? महात्मा फुले शिक्षणाला तिसरे नेत्र म्हटले आहे. महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाला तिसरं नेत्र म्हटलेलं आहे. म्हणून नैतिक आणि बौद्धिकदृष्ट्या
हा बहुजन समाज पंगू झाला होता शिक्षणाच्या अभावामुळे. याशिवाय व्यावहारिक क्षेत्रात एक पिछेहाट झाली होती. शिक्षणाने माणूस सज्ञान बनतो हे स्वतंत्रपणे विचार मांडवले आले. अशा प्रकारे ज्योतिबा फुलेने शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. आपण विचार आणि कार्य इथं दुरुस्त करू. विचार आणि कार्य तसा प्रश्न येते, विषय कार्य बनतो, शिक्षणविषयक कार्य. मग त्याच्यामध्ये विचार बी आले आणि त्याच्यात कार्य आले. आता फुलेकालीन शिक्षणाची स्थिती कशी होती? फुलेकालीन शिक्षणाची स्थिती शूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं. स्त्री शिकली तर पाप होईल, स्त्री शिकली तर घरातून पळून जाईल, स्त्री शिकली तर धर्म बुडत, आणि अस्पृश्यांना शिकलं तरी धर्म बुडत, त्यांचा विटाळ होईल. उच्चवर्णीय सामाजिक आर्थिक गुलामगिरीमध्ये काही त्यांना अडकून ठेवलं होतं. त्यामुळे भारतीयांना शिक्षण सक्तीचे केले जावे असा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडला होता. आता फुलेकरी स्थिती आणि त्याची फुलेंचे सामाजिक विचार मी दोन्ही बी सांगालो, लक्षात ठेवा. वरचे 2 पॉईंट होते. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात 1813 पर्यंत शिक्षण प्रसारासाठी काहीही केलं नव्हतं. 1813 म्हणजेच पेशवाई कधी निर्णय झाली, मराठा सत्ता कधी झालेली 1818ला. पेशवाई झाली 1813 पासूनच. शिक्षण प्रसार अल्प रकमेची तयार केली. 1885 भारताची लोकसंख्या मित्रांनो किती होती माहिती आहे का? फक्त 20 कोटी होती. 12 कोटी आता मुंबईची आहे, 12.5 कोटी मुंबईची. एवढी झपाट्यानं आपली लोकसंख्या वाढलेली. आणि 20 कोटी लोकसंख्येने देशात या कालखंडामध्ये पहा 1474 शिक्षण संस्था होत्या. किती होत्या? 1400. आज तर मराठवाड्यात असतील तेवढ्या, जास्त आहेत. यामध्ये 65,539 विद्यार्थी शिकत होते. शिक्षण विषयक स्थिती सांगालो मी. ख्रिस्ती धर्मोपदेशाने सुरू केलेल्या शिक्षण संस्थांची संख्या 1628 होती. आणि यामध्ये 64,000 विद्यार्थी शिकत होते. 1881-82 मध्ये शिक्षण सरकारवर 70 लाख रुपये खर्च करीत होतं. लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत, लॉर्ड रिपन जे होतं त्यांच्या कारकिर्दीत विल्यम हंटरच्या अध्यक्षतेखाली एक शिक्षण आयोग नेमला होता. आणि या आयोगात असलेल्या 20 आयोगाने प्राथमिक शिक्षणावर भर देण्याची शिफारस केली होती. म्हणजेच प्राथमिक शिक्षण देखील नव्हतं. वाईट स्थिती होती. शिफारस केली. महात्मा फुले हंटर आयोगाला सादर केलेलं निवेदन आपलं शिक्षणविषयक धोरण मांडतात. म्हणजे सांगायचं म्हणजे या ठिकाणी शिक्षण हे एकाच वर्गाच्या हाती होतं. एकाच वर्गाच्या हाती शिक्षण. आणि ते कोण होतं? ब्राह्मण असोत, मग प्रस्थापित राजा असोत, सरदार असोत, यांच्या घरगुती शिक्षण दिलं जात होतं अशा प्रकारे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शिक्षणविषयक विचार जागला. आणि शिक्षणविषयक विचारावर त्यांनी सांगितले की बहुजन समाजातील मुलं शिक्षण घेतल्याशिवाय विकास होणार नाही. मागं सांगितलं की शिक्षण हे कशाचं एक तिसरे नेत्र आहेत. शिक्षणाशिवाय तुमची सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक कुठल्याच अंगानं विकास होणार नाही. जर भारताला पुढं न्यायचं असलं, देशाला पुढं न्यायचं असलं आणि समाजातील विषमता कमी करायची असली, महात्मा ज्योतिबा फुलेने शिक्षण द्यावं लागेल हा त्यांचा विचार होता. त्यांनी शिक्षणाविषयक विचार सांगत असताना त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केलेला आहे. झिरकता सिद्धांताला त्यांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये जोपर्यंत बहुजन समाजाचे शिक्षक तयार होणार नाहीत तोपर्यंत बहुजन समाजाला शिक्षण मिळणार नाही. परंतु याच्यामध्ये काही थोडं विसंगती आपल्याला दिसून येते. आपण इतिहास पाहत असताना एक वर्तमान काळातला जर अभ्यास केला तर फार महत्त्वाचं आहे. वर्तमान काळातलाच अभ्यास करावा लागते. इतिहासाला
संदर्भ देऊन आज बहुजन समाजातील सर्व शिक्षक आहेत. ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक म्हणणं होतं की प्राथमिक बहुजन समाजातील शिक्षक व्हावं. मग बहुजन समाजातील शिक्षण आपण तयार केले. आज कशी कंडिशन आहे, ज्या संस्थेवर 10-10 वर्ष पगार नाही तिथला निकाल चांगला, आणि ज्या गव्हर्मेंट शाळाला फार मोठे पगार येतात तिथली स्थिती काय आहे शिक्षणाची तुम्ही वास्तव बघा. एक शिक्षक असला ते रजा ठेवते आणि गावाकडे जाते, ती येते आणि तिची रजा देते. इथं देणं घेणं नाही शिक्षणाचं. आज हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचं ज्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये फार मोठं हे आहे. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनं शिक्षण विषयक विचार मांडत असताना फार महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत. हेच विचार नंतर छत्रपती शाहू महाराजांनी मांडलेले आहेत, आणि हेच विचार पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडून घटनेच्या माध्यमातून अंमलात आणलेले आहेत. आणि म्हणून आज हे जे महान समाजसुधारक होऊन गेलेले आहेत, महान अर्थविचार होऊन गेलेले आहेत, महान राजकीय व्यक्ती होऊन गेलेले आहेत, यांच्याच विचारामुळे आज शिक्षण क्षेत्रात फार मोठा बदल झालेला आहे. याच्यामध्ये अनेक समाजसुधारक इतर होऊन गेलेले, तसं नाही. भाऊराव पाटील होऊन गेलेले, नंतर कर्मवीर भाऊराव पाटील, विरा शिंदे यांनी सुद्धा शिक्षणाचा फार मोठा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. अनेक संस्था होत्या आणि त्यांनीसुद्धा शिक्षणाचा प्रसार आणि महत्त्व केलेलं. आता महात्मा ज्योतिबा फुलेंचं शिक्षणविषयक विचार आणि कार्यपत्रांना स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलं होतं. चौथा पॉईंट सांगतो मी. कारण का स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलं होतं तेच आले बरं. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये काही याच्यातल्या अर्थे पडण्यामध्ये मी थोडक्यात सांगतो. समाज परिवर्तन आणि विकासाच्या दृष्टीने स्त्री शिक्षणाला फारच महत्त्व आहे. म्हणजे आज हे महत्त्व पटलेलं आहे. आपण एखादी आज आपल्याला सून करून घ्यायची असली किंवा आपली मुलगी कोणाला द्यायची असली, बहीण कोणाला लग्न करायचं असलं, तर आपण पहिलं काय म्हणतो, बायोडाटा पाडा, शिक्षण काय. म्हणजेच मूलभूत विचार जे स्त्री शिक्षणाचे विचार ते आज सर्वसामान्य लोकांना पटलेत. आणि म्हणूनच शूद्रातिशूद्रांनी स्त्रियांना शिक्षण ही कायद्यानं किंवा धर्मग्रंथानं बंद केलं होतं. त्याला महात्मा ज्योतिबा फुलेंनी कडाडून विरोध केलेला आहे. काय विरोध केलेला आहे? कारण स्त्रीचा काय दोष आहे म्हणजे त्याच्यामध्ये? स्त्री ही दोषाची आणि अज्ञानाची खाण मानलं होतं. तिला शिकविल्यास ती सासऱ्याची पर्वा करणार नाही, याशिवाय ती जातीच्या मुलाबरोबर इतर जातीच्या किंवा जातीच्या बाहेरच्या मुलाबरोबर लग्न करेल, जाऊन बिघडल, पुस्तक वाचून उद्धट होईल, धर्म आणि सद्गुणाचे पालन करणार नाही. आज आहे का? दिसायला का काही नाही. हे धर्मग्रंथांनी ब्राह्मणांनी तसे विचार सांगितले होते. पुरुषाने तिच्यावर लादला तेवढी बंधन आली, इतके लादता येईल तेवढे बंधन आली. स्त्रियांच्या वाईट स्थितीबद्दल सर्वप्रथम महात्मा फुलेंनी स्त्रियांबद्दल काय केलेली? कळकळ वाटली. स्त्री समाजाचे मूळ आहे सांगितलेलं आहे, घराचं मूळ आहे. त्यामुळे स्त्रियांच्या उद्धाराचे त्यांच्या दुःख निवारणाचे कार्य त्यांनी हाती घेतलेले आहे. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. आता महत्त्व दिलं असताना नुसतं सांगितलं नाही, तर त्यांनी काय केलेलं? स्त्रियांची शाळा. महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्रियांच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ केलेला आहे. त्याने स्त्रियांची शाळा काढण्यापूर्वी देशात 1819 अमेरिकन मिशन कलकत्त्यात हिंदू मुलीची पहिली शाळा होती. असं नाही, होती. मिशनने पुण्याच्या आसपास 1840 मुलींच्या शाळा चालू केल्या होत्या. पुण्यात स्कॉटिश आणि धर्मोपदेश ही मुलींची शाळा चालू केली होती, धर्मगुरूंनी. परंतु लगेच त्या बंद पडल्या होत्या. महात्मा फुले मात्र सामाजिक रूढी असो परंपरेविरुद्ध बंड उभारले आणि ऑगस्ट 1828 पुणे येथे बुधवार पेठेत
तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा उघडली, चालू केली. या कामात त्यांना तात्यासाहेब भिडे असोत, सदाशिवराव गोविंद हाटे असोत, सखाराम यशवंत परांजपे असोत, मोरे असोत, जगन्नाथ असोत, सदाशिवराव शेटे असोत, फार मोठ्या लोकांनी काय केलेलं आहे, मदत केलेली, सहकार्य केलेलं आहे. काही लोकांनी विरोध केला सुद्धा केलेला आहे. जे धर्माचे जे पालक तत्व होते, धर्माचे जे मालक म्हणत होते, हिंदू धर्माचे प्रमुख मानत होते, त्या सगळ्या व्यवस्थेनं आणि त्या लोकांनी विरोध केलेला आहे. म्हणून या शाळेत शूद्रातिशूद्र शिक्षण देण्याचा देऊ लागला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेत बोर्ड लावला, सर्व स्त्रिया आणि शूद्र अतिशूद्र यांना शिक्षण देण्यात येईल. अतिशूद्रांना स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी महात्मा फुले यांनी सुरू केलेली ही शाळा देशातील मला वाटते पहिली शाळा आहे. म्हणजेच इंग्रजांनी शाळा चालू केल्या, पण इंग्रजांनी मुलींच्या शाळा चालू केल्या. यांनी अतिशूद्रां मुलींची शाळा चालू केलेली आहे. सावित्रीबाई फुले शाळेत शिक्षिकेचं काम केलं. फार मोठा त्याग आहे दाम्पत्य कुटुंबाचा. म्हणून सावित्रीबाईंनी शिक्षिकेचे काम केले. सावित्रीबाईंनी शिक्षिकेचे काम करू नये म्हणून ब्राह्मण लोकांनी फार मोठा विरोध केलेला आहे. सावित्रीबाईला फार मोठा त्रास झाला. मग कोणी काहीतरी म्हणणार, कोणी अंगावर शेण टाकणार. शाळेत जाऊन साडी भरून लुगडं बदलून सावित्रीबाईंनी फुलेंनी शिक्षण दिलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे ह्या शाळेबरोबर किती विरोध झाला तरी महात्मा ज्योतिबा फुलेंनी जुलै 1851 बुधवार पेठेत पुन्हा दुसरी शाळा काढली. मार्च 1852 पुन्हा तिसरी शाळा काढली. मार्च 1852 ते वेताळ पेठेमध्ये तिसरी शाळा, जुनागड पेठेतमध्ये दुसरी शाळा. आता मागं पुढे झाले चांगलं. म्हणजे अशा प्रकारे 1, 2, 3 चला करा, काय विरोध करायचा तर. अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांना शिक्षण देण्याचं कार्य केलेलं आहे. स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविण्याचं काम काय केलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली, सावित्रीबाई फुले. हे आपल्याला विसरून चालणार नाही. पहा, हे अगदी सिलेबस सोपा आहे. तुम्ही नुसतं ऐकलं तरी तुम्हाला पूर्ण लक्षात येणार आहे. म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाविषयी कार्य केलं. स्त्रियांची शाळाबरोबर दलित अस्पृश्यांची शाळा काढली. कारण महाराष्ट्रामध्ये दलित असोत, अस्पृश्य असोत, ते म्हणजे महार असोत, माग असोत, चांभार असोत, ढोर असोत, यांना या जातीच्या मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. महात्मा ज्योतिबांनी पहिलं बंड केलेलं आहे. का ते माणसं नाहीत का? त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का? निसर्गानं सगळं जन्माला घातलेले आहेत आणि निसर्गावर सगळ्यांचाच अधिकार आहे महात्मा. मग निसर्गाने तुम्हाला जर असमानता केली नाही तर तुम्ही कोण करणार, असं त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाप्रमाणेच दलित अस्पृश्य शिक्षणाचे महत्त्व दिल्याने शिक्षणाशिवाय त्यांच्यात परिवर्तन होणार नाही. त्यांना ही जाणीव झाली. तसेच ही आर्थिक शोषणही वाढले होते. म्हणून एवढंच नाही तर ज्योतिबा फुलेंनी काय केलेले आहे, जे मंदिराचा खर्च आहे, रामकृष्णाची मंदिरं बांधण्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाचा महात्मा फुलेंनी विरोध केलेला आहे. बघा किती पुरोगामी होते. आणि तो खर्चानं या शाळा बांधा, दलितांची शाळा बांधा, शाळा बांधण्याचं काम खर्च करा, अशा प्रकारे त्यांनी केले. त्यामुळे 1851 पुणे शहरात नाना पेठेत अस्पृश्यांची पहिली शाळा स्थापन केलेली. म्हणजेच परिणामी 1852 पुणे शहरात वेताळ पेठेत सदाशिव बल्लाळ गोंड यांच्या वाड्यात अस्पृश्यांची दुसरी शाळा चालू केलेली. 51-52 लक्षात ठेवा. अशा प्रकारे अस्पृश्यांची शाळा काढून महात्मा ज्योतिबा फुलेंनी फार मोठं अस्पृश्य उद्धार कार्य केलेलं आहे. हे या ठिकाणी आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शिक्षणाविषयक कार्य विचार पाहत आहोत.
कार्य आणि विचार पाहत असताना या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 6 पॉईंट पाहिलेत. आता महात्मा ज्योतिबा फुलेंचं शिक्षणविषयक कार्य जे आहे ते म्हणजे हंटर कमिशन असोत, हंटर कमिशनला केलेल्या मागण्या असोत, बरोबर का, आणि शिक्षणविषयक त्याचं धोरण असोत, याच्यावर आपण काय करणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आज एवढा व्हिडिओ बसायला दररोज मी अभ्यासक्रमानुसार आपला व्हिडिओ मी टाकत आहे. मुद्दाम 3rd इयरचं वर्ष आहे म्हणून तुम्हाला टाकत. तुम्ही बघा किती बघतात, काय बघतात, हे तुमचा प्रश्न आहे. परंतु बघितलं तर तुमचा फायदा, नाही बघितलं तर माझी काही नुकसान नाही. धन्यवाद.